नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फुटाण्याचे पराठे आणि हे स्टफ पराठे आहेत। तर खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी असे हे पराठे तयार होतात। फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। आपल्या शरीरातील हाडे मजबूत राहण्यासाठी सुद्धा आपण गुळ फुटाण्याचा वापर करत असतो। तर आज मी त्याच फुटाण्यांपासून छान असे पराठे तयार केलेले आहेत। तर त्यासाठी मी इथे असे सालासहित जे फुटाणे असतात ते घेतले आहेत, कारण ह्या फुटाण्यांची चव जी आहे ती खूप छान वाटते। ह्याऐवजी तुम्ही दालिया किंवा डाळवं सुद्धा वापरू शकता, पण फुटाण्याची चव जी असते ना ती खरंच खूप छान असते, म्हणून मी हे फुटाणे वापरलेले आहेत। तर इथे ह्या फुटाण्यांना काही साल होते, तर मी ते काढून घेतले, स्वच्छ करून घेतले आणि आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून अगदी बारीक अशी ह्या फुटाण्यांची पावडर तयार करून घेणार आहे। तर बघू शकता छान अशी ही पावडर तयार झालेली आहे। फुटाण्यांचं पीठ म्हणू शकतो आपण। तर छान असं हे पीठ तयार झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये मी हे फुटाण्यांची जी पावडर तयार केली आहे ती काढून घेते। ह्या फुटाण्याच्या पिठापासून आपण एक छान असं स्टफिंग बनवून घेणार आहोत पराठ्यांसाठी। तर त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत। तर ह्या पॉटमध्ये घालून मी छान बारीक असे हे कांदे चिरून घेतलेले आहेत। बघू शकता खूप छान असे हे कांदे इथे चिरल्या जातात, एकदम बारीक झालेले आहेत। तर ह्या फुटाण्याच्या पिठामध्ये आता हा बारीक चिरून घेतलेला मी कांदा घालून घेतलेला आहे। त्यामध्ये आता लसूण, मिरची आणि कढीपत्त्याचा जो ठेचा तयार करून ठेवलेला होता तर तो मी इथे घातला आहे, 1 मोठा चम्मच। काही चिली फ्लेक्स घालत आहे, साधारणतः 1 चम्मच घातलेले आहेत। चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे। आणि ह्या मसाल्याची चव जी आहे ती आणखीन छान करण्यासाठी ह्यामध्ये मी आंब्याच्या लोणचाचा मसाला घालत आहे। तर लोणचाचा मसाला घातल्यामुळे ह्या स्टफिंगची चव खूप मस्त अशी येते, तर त्यामुळे मी इथे हा मसाला घातलेला आहे। ह्यामध्ये आता थोडं तेल घालून घ्यायचं आहे, साधारणतः 1 मोठा चम्मच। त्यामुळे स्टफिंग जे आहे ते छान तयार होते, बाइंडिंग येते त्याला। आणि ह्यामध्ये आपण पाणी वगैरे अजिबात वापरणार नाही आहे, कारण बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे, कोथिंबीर आहे आणि लसूण मिरचीचा ठेचासुद्धा घातला आहे आणि सोबतच मी तेल घातलेलं आहे। त्यामुळे हा मसाला जो आहे तो खूप छान असा तयार होतो। स्टफिंग जे आहे ते रेडी झालेलं आहे। आता इथे मी पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेत आहे, भिजवून घेत आहे। तर मी कणिक घेतलेली आहे 2 मोठ्या वाट्या। त्यामध्ये आता अर्धा चम्मच जिरं घातलेला आहे, अर्धा चम्मच कलोंजी घातली आहे, कोथिंबीर घातली आहे चिरून घेतलेली आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घातलेले आहेत। तर हे सर्व पदार्थ घातल्यामुळे पराठ्यांचं जे आवरण असते तर ते पण छान तयार होते आणि चव पण खूप छान येते। तर त्यामुळे मी इथे हे मसाले घातलेले आहेत। 1 मोठा चम्मच मी तेल घातलेला आहे आणि आता पीठ जे आहे ते छान भिजवून घेत आहे। तर लसूण, मिरची आणि कढीपत्त्याचा मी ठेचा तयार केलेला होता, तर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी आता पाणी घातलं आणि त्याच पाण्याने मी आता हा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर एकदम सॉफ्ट असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे पराठे पण खूप छान असे तयार होतात। थोडासा मी तेलाचा हात लावून पुन्हा हा कणकेचा गोळा जो आहे तो मळून घेत आहे आणि खूप सॉफ्ट असा हा कणकेचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे। तर आता आपण पराठे तयार करायला सुरुवात करूयात।
तर भिजवून घेतलेल्या कणकेच्या गोळ्यामधनं एक छोटा गोळा मी काढून घेतला आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरणपोळ्या तयार करतो किंवा कुठलेही आणखीन इतर स्टफिंगचे पराठे तयार करतो तर त्याच पद्धतीने हे पराठे तयार करायचे आहेत। तर अशी छान अशी मी ही कणकेच्या गोळ्याची वाटी तयार करून घेतली आहे आणि त्यामध्ये आता 2 मोठे चम्मच भरून छान मसाला घातलेला आहे, स्टफिंग घातलेलं आहे फुटाण्यांचं आणि अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे। स्टफिंग बाहेर पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि एकदम छान असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर मी सुरुवातीला हाताच्या मदतीनेच सर्व बाजूंनी छान असं प्रेस करून पराठा तयार करून घेत आहे, त्यामुळे जे स्टफिंग घातलेलं आहे ते सर्व बाजूंनी एकसारखं पसरेल आणि त्यानंतर मग मी लाटून घेतला आहे। तर खूप पातळ नाही किंवा खूप जाड सुद्धा हा पराठा तयार करायचा नाही आहे। तर बघू शकता छान असा हा पराठा मी तयार करून घेतलेला आहे, लाटून घेतलेला आहे। आता मी इथे भाजून घेत आहे। तर तव्यावर थोडं तेल घालायचं सुरुवातीला आणि त्यानंतर मग पराठा जो आहे तो अलगदपणे ठेवायचा आणि दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस असा हा पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। तर खूप चविष्ट असे हे पराठे तयार होतात आणि उन्हाळ्यामध्ये तर असे पराठे खाल्लेच पाहिजे, कारण फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि ह्यामध्ये मी कांदासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे पराठा हेल्दी तर होतोच आणि चविष्टसुद्धा होतो। तर छान असे हे सर्व पराठे मी तयार करून घेत आहे। तर एवढ्या मिश्रणाचे माझे 5 पराठे तयार झालेले होते। मस्त असे मी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेत आहे आणि बघू शकता टम्म फुगलेले सुद्धा आहेत छान। तर सर्व पराठे जे आहेत ते मी भाजून घेत आहे आता। आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मी सर्व पराठे जे आहेत ते एका वेळेस लाटून ठेवते आणि त्यानंतर मग सर्व पराठे एकदम भाजून घेते। तर मस्त असे हे पराठे तयार झाले आहेत। तर आजची ही फुटाण्याच्या पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, धन्यवाद।